When they reached the school, the children were already in their classrooms. ते शाळेत पोहोचले तोपर्यंत मुलं अगोदरच वर्गात बसली होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेडमिस्ट्रेस. रामलालनी आपल्या लेकीला मुख्याध्यापकांच्या सुपूर्द केलं. लेफ्ट अलोन, द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ फिअर लेडन आईज. म्हणजे एकटी राहिल्यामुळे ती घाबरल्याने काय झालं होतं की तिने घाबरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. देर वेर सेव्हरल रूम्स, सेव्हरल म्हणजे मेनी, अँड इन ईच रूम गर्ल्स लाईक हर स्क्वॅटेड ऑन मॅट्स, रीडिंग फ्रॉम द बुक्स और रायटिंग ऑन स्लेट्स. प्रत्येक खोलीत तिच्यासारख्या मुली चटयांवर बसून बडबड करीत होत्या, काही पुस्तक वाचत होत्या आणि पाटीवर लिहित होत्या. द हेड मिस्ट्रेस आस्क्ड भोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम्स. मुख्याध्यापकांनी भोळीला एका वर्गात जाऊन कोपऱ्यात बसायला सांगितलं. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली द स्कूल वॉज लाईक. शाळा म्हणजे नक्की काय आणि तिथे काय घडतं हे भोळीला अजिबात माहीत नव्हतं. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. परंतु जवळपास आपल्याच वयाच्या इतक्या साऱ्या मुलींना पाहून, तिथे बघून तिला काय झाला होता, आनंद झाला होता. शी होप दॅट वन ऑफ दिस गर्ल्स माइट बिकम हर फ्रेंड. आणि त्यातलीच एखादी मुलगी आपली मैत्रीण व्हावी अशी तिला आशा वाटली. द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज सेईंग समथिंग टू द गर्ल्स बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग. म्हणजे त्या वर्गातील शिक्षिका ज्या होत्या त्या मुलींना काहीतरी सांगत होत्या, पण भोळीला मात्र त्यातलं काहीच कळत नव्हतं. शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल. ती काय करत होती, ती भिंतीवरच्या चित्रांकडे पाहत होती. द कलर्स फॅसिनेटेड हर. त्यांचे जे रंग होते ते बघून ती मोहित झाली होती. द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज. म्हणजे त्यातला घोड्याचा तपकिरी रंग, हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द तहसीलदार ऑफ दॅट तहसीलदार केम इन दॅट विलेज. म्हणजे तहसीलदार ज्या घोड्यावर बसून गावात आले होते त्यातलाच तसाच तो अगदी वाटत होता. ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज. द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ देअर नेबर. म्हणजे जी बकरी होती किंवा शेळी जी होती ती कशासारखी दिसत होती, त्यांच्या शेजाऱ्यांच्या शेळीसारखी दिसत होती. द पॅरेट वॉज ग्रीन लाईक द पॅरेट शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड. जो पोपट होता तो कसा होता की त्यांच्या आमराईतल्या पोपटासारखाच, पोपटाचा रंगही हिरवा होता. अँड द काऊ वॉज जस्ट लाईक देअर लक्ष्मी. आणि त्यातली गाय जी होती ती त्यांच्या लक्ष्मी गायीसारखीच वाटत होती. अँड सडनली भोळी हॅड नोटिस्ड दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड स्माइलिंग ॲट हर. आणि अचानक सडनली कोणता आहे तो वर्ड, कोणता आहे पार्ट ऑफ स्पीच, कोणता आहे त्याचा ॲडवर्ब. व्हेरी गुड, LY लागले ना. भोळी नोटीस दॅट, तिने लगेच लक्षात आलं की काय बरं, दॅट पासून पुढचं सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतं बरं का. दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड स्माइलिंग ॲट हर. शिक्षिका तिच्या बाजूला उभ्या आहेत आणि तिच्याकडे बघून हसत आहेत. व्हॉट्स युअर नेम लिटिल वन. टीचर काय म्हणाल्या, व्हॉट्स युअर नेम लिटिल वन. व्हॉट्स युअर नेम म्हणजे काय, तुझं नाव काय बाळ. बघा किती प्रेमाने बोलल्यात त्या. भो भो भो.
शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. काय म्हणाली ती? भ भो भो अशी ती चाचरत एवढंच काहीतरी बोलली. Then she began to cry and the tears flowed from her eyes in a helpless flood. She began to cry. नंतर ती मात्र रडायला लागली, ती रडू लागली आणि तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. And the tears flowed from her eyes in a helpless flood. फ्लड म्हणजे काय बरं? अनकंट्रोल्ड फ्लो ऑफ टीयर्स. ते अश्रू काय थांबायचं नाव घेत नव्हते. अश्रूंचा महापूर आला होता. कळतंय का? महापूर म्हणजे आपण काय नदीचा महापूर बघतो तसा नाही, जास्त मोठ्या प्रमाणात ती रडत होती. शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर, नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स who she knew were still laughing at her. आणि ती मान खाली घालून कोपऱ्यात तशीच बसून राहिली आणि तिच्याकडे बघून हसणाऱ्या मुलींकडे मान वर करून बघायचं धाडस तिला होईना. When the school bell rang, all the girls scurried out of the classroom, but Bholi dared not to leave her corner. Her head was lowered. She kept on sobbing. म्हणजे तिला मात्र धाडस होईना बाहेर जाण्याचं. तिचा तो कॉर्नर, जो कोपऱ्यामध्ये बसली होती, तो कोपरा सोडण्याची तिची काही हिंमत होत नव्हती. हर हेड वॉज स्टील लोअर्ड. आणि तिचं म्हणजे मान जी होती ती अजून खालीच होती. सी केप्ट ऑन सॉबिंग. आणि ती तशाच पद्धतीने ती हुंदके देत होती. भोळी, द टीचर्स व्हॉइस वॉज सो भोळी द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग. शिक्षिकेचा आवाज किती मृदू आणि सुखदायक होता. एवढ्या प्रेमाने तिच्या टीचरने तिला हाक मारली. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेव्हर बीन कॉल्ड लाईक दॅट. तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शी हॅड नेव्हर बीन कॉल्ड लाईक दॅट. तिला कधीही कुणीही तशा पद्धतीची हाक आजपर्यंत मारली नव्हती. इट टच्ड हर हार्ट. आणि त्याच्याने काय झालं की तिच्या मनाला ते खूप भिडलं. गेट अप सेड द टीचर. उठ बरं आता, शिक्षिका म्हणाल्या. इट वॉज नॉट अ कमांड. आणि ती काही आज्ञा नव्हती, बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. पण एक मित्रत्वाचा असं काय होतं, ती सूचना होती किंवा आपुलकीचा तो आवाज होता. भोळी गॉट अप. भोळी जाग्यावरून उठली. नाव टेल मी युअर नेम. आता मला तुझं नाव सांग पाहू. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. तिच्या सर्वांगाला घाम फुटला. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. चरचरीत तसा तिला घाम फुटला. वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. म्हणजे तिच्या तोतऱ्या जिभेने आता पुन्हा दगा दिला तर. फॉर द सेक ऑफ द काइंड वुमन हाऊएव्हर शी डिसाइडेड टू मेक एन एफर्ट. पण या दयाळू स्त्रीसाठी मात्र तरी पण तिने प्रयत्न केला पाहिजे. शी हॅड सच अ सुदिंग व्हॉइस. आणि किती प्रेमळपणे ती बोलत आहे. शी वुड नॉट लाफ ॲट हर. ती आपल्याला काही हसणार नाही. मग भोलीने तिचं नाव सांगायला सुरुवात केली. भ भ भो भो. शी बिगॅन टू स्टॅमर. ती पुन्हा अडखळायला लागली. वेल डन, वेल डन. द टीचर एनकरेज्ड हर. खूप छान, खूप छान. कीप इट अप. द टीचर एनकरेज्ड हर. कम ऑन नाव. द फुल नेम. आता पूर्ण नाव सांग. कम ऑन, कम ऑन. भ भ भो भोली. शी फेल्ट रिलीव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. जणू काही एक मोठं काहीतरी तिला काहीतरी यश मिळालं असं तिला वाटलं. वेल डन. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली. वेल डन, खूप छान, शाबास.
शिक्षिकेने तिच्या पाठीवर थोपटलं अँड सेड, पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. अरे तुझ्या मनातली भीती बाहेर काढून टाक, तू इतरांसारखं बोलू शकशील. भोळी लुक्ड अप ॲज इफ टू आस्क, रिअली? भोळीने आश्चर्याने वर पाहिलं, जणू तिला विचारायचं होतं, खरंच? रिअली? मला बोलता येईल? येस येस, इट विल बी व्हेरी इझी. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. विल यू कम? भोली नॉडेड. येशील ना? भोळीने काय केलं, मान डोलावली. नो, say it aloud. Yes. The Bholi herself was astonished that she had been able to say it. आता हो आपल्याला बोलता आलं हे पाहून भोळी आश्चर्यचकित झाली. Didn't I tell you? Now take this book. मी तुला म्हटलं नाही का? आता हे पुस्तक घे. The book was full of nice pictures and the pictures were in color: dog, cat, goat, house, parrot, tiger, a cow, just like Lakshmi. And with every picture was a word in big black letters. ही सगळी चित्र जी होती या प्राण्यांची ती त्याच्यावर होती आणि वर त्याच्या कुठेतरी एक ब्लॅक लेटर्स मध्ये नाव लिहिलेलं असायचं. इन 1 month you will be able to म्हणजे तू वाचू शकशील. You will be able to read म्हणजे तू वाचू शकशील this book, हे पुस्तक. Then I will give you a bigger book. नंतर मी तुला आणखीन मोठं पुस्तक देईन. Then a still bigger one. आणि नंतर त्याच्यापेक्षा आणखीन मोठं. In time you will be more learned than anyone else in the village. आणि येत्या काळात तू तुझ्या गावातल्या इतर कोणापेक्षाही जास्त शिकलेली असशील. Then no one will ever be able to laugh at you. तुझ्याकडे कोणी हसणार नाही बघून. People will listen to you with respect and you will be able to speak without a slightest stammer. People will listen to you with respect. तुझं लोक आदराने ऐकत जातील. And you will be able to speak without a slightest stammer. थोडंही न अडखळता तू बोलायला लागशील. अंडरस्टँड? ऐकलं का? कळलं का? समजलं? Now go home and come back early tomorrow morning. उद्या सकाळी लवकर आता जा. भोळी felt as if suddenly all the bells in the village temple were ringing. भोळीला वाटलं की जणू काही एकाच वेळेस पूर्ण गावातल्या सगळ्या मंदिरातल्या घंटा जोरजोरात वाजायला लागलेल्या आहेत. The trees in front of the school house had blossomed into big red flowers. सगळी जेवढी झाडं आहेत ना ते त्यांना मोठी मोठी लाल रंगाची फुलं आलेली आहेत. Her heart was throbbing with a new hope and a new life. आणि तिचं हृदय जे आहे ना तर ते काय झालं की नव्या आशेने नवजीवनाच्या उमेदीने ते धडधडू लागलं. Getting? Here ends the first part. Students, you know, the teacher can definitely do the magic in your life.